एक कलमी कार्यक्रमासाठी संघटनेचा पाईक म्हणून मी सर्व शक्तीने प्रयत्न करेन। या प्रयत्नात परभणी जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झालेले असून मराठवाड्यात सर्वात जास्त आक्रमकता ही परभणी जिल्ह्यात दिसून येत आहे। शक्तीपीठ महामार्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये या प्रकल्पाविरोधात तीव्र असंतोष व्यक्त असताना दिसत आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची शेती बाधित होणार आहे। त्यामुळे आपली उपजीविकेची मुख्य साधने हिरावली जातील अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे। अनेक शेतकऱ्यांकडून याबाबत आत्महत्या करण्यापर्यंतचे मत व्यक्त होत असताना शक्तीपीठाच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेण्यात येत आहे। परभणी जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या। गावागावामध्ये ग्रामस्थांनी एकत्र येत या भूसंपादनाच्या विरोधात बैठका घेण्यास सुरुवात केली आहे। आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ देणार नाहीत। निवडणुकीपूर्वी सरकारने केलेला हा महामार्ग आम्ही रद्द केला, याचा त्यांनी शब्द दिलेला होता। फडणवीस सत्तेत बसले आणि शेतकऱ्यांच्या माती हा रस्ता मारत आहेत। यातून भ्रष्टाचार करून हजारोचं गंडा ते स्वतः कमविणार आहेत आणि पुढचं सरकार कसं आणायचं, हजाराच्या ऐवजी 2000 पैसे वाटू पण सरकार आणू अशी त्यांची भूमिका आहे। पण शक्तीपीठ महामार्गामध्ये हजारो लाखो शेतकऱ्यांचं वाटोळं होणार आहे। आम्ही हा महामार्ग होऊ देणार नाही। विशेष म्हणजे केवळ बाधित शेतकरी नव्हे तर संपूर्ण गावागावांमध्ये प्रकल्पाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली जात आहे। विरोध नाही, परंतु शेतकऱ्याच्या सुपीक जमिनी संपून जर सरकार विकास करत असेल तर याला आमचा विरोध आहे। कारण की विरोधामध्ये दुटप्पी भूमिका सरकारची आहे। सरकारला याच्यातून पैसा कमवायचा आहे, टक्केवारी खायची आहे। शेती संपून रस्त्यामध्ये जे कंत्राट दिले जाणार आहे त्याच्यातून जो पैसा मिळणार आहे त्याच्यावरती ह्या सरकारचा डोळा आहे आणि परभणी जिल्ह्यातील सगळ्यात सुपीक जमिनी याच्यामध्ये जाणार आहेत। सरकारची नियत साफ नाही। सरकारला जर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पैसे नाही, लाडक्या बहिणीला द्यायला पैसे नाही, मग हे रस्ते करण्यासाठी पैसे येतात कुठून, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। शेतकऱ्यांचा मुर्दा पाडण्यासाठी हा प्रकल्प आणला जातोय, याला आमचा विरोध आहे। 1 इंचही जमीन आम्ही देणार नाही। सीमांकन करण्यासाठी जाणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकारी यांच्यासोबत मंडळ अधिकारी, तलाठी यांना शेतकरी पिटाळून लावत आहेत। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतजमिनीवर पाऊल टाकू दिले नाही। काही ठिकाणी तर या अधिकाऱ्यांना गावातून हुसकावून लावण्यात आले। त्यामुळे शासनाच्या शक्तीपीठ महामार्गाच्या सीमांकन प्रक्रियेला मोठा अडथळा निर्माण झाला आहे। या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी परभणी जिल्ह्यासाठी 20,000 कोटी रुपयांच्या भूसंपादनासाठी तरतूद करण्यात आलेली आहे। या निर्णयामुळे संबंधित यंत्रणांनी भूसंपादनाची कारवाई सुरू केली असली तरी शेतकऱ्यांची आक्रमकता बघून अधिकाऱ्यांना माघारी फिरावे लागत आहे। परभणी जिल्ह्यातील शेतकरी या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात तीव्रपणे असल्याचे दिसून येत आहे। विशेष म्हणजे मराठवाड्यात सर्वात जास्त आक्रमकता ही परभणी जिल्ह्यातून दिसून येत आहे। त्यामुळे हा मार्ग होणार की नाही यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। परभणी तालुक्यातील उखळद, बाबळी, पिंगळी, शेंद्रा, टाकळगव्हाण, लोहगाव, जवळा, सहजपूर, आंबडापूर, ताडपांगरी, आंबेटाकळी, पोखर्णी, इंदेवाडी व साळापुरी, पूर्णा तालुक्यातील सुरवाडी, आहेरवाडी, नावकी, कातनेश्वर, पिंपळगाव, बाळापूर, सोनपेठ तालुक्यातील शिरशी, डोंबीतांडा, शिरशी बुद्रुक, कानेगाव, सायखेडा, शेळगाव, नरवाडी, डिगोळ, इस्माईलपूर आणि धामुणे या गावातून शक्तीपीठ महामार्गासाठी सुपीक जमिनी जाणार आहेत। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातून या महामार्गाला सुरुवात होऊन परभणीसह सोनपेठ तालुक्यातील जवळपास 1550 एकर जमिनीतून हा मार्ग जाणार आहे। यामध्ये पूर्णा तालुक्यातील 190, परभणी तालुक्यातील 885 तर सोनपेठ तालुक्यातील 456 एकर जमिनीचा समावेश आहे। शासनाने भूसंपादनासाठी निधीची घोषणा केली असली तरीही आमचा मात्र जमीन देण्यास विरोध असल्याचे
शेतकऱ्याकडून सांगितले जात आहे। महामार्गाला आमच्या बागायती जमिनी देण्यास आमचा विरोध असतानाही शासन मात्र का उत्सुक आहे असा प्रश्न शेतकरी करीत आहेत। शक्तिपीठ महामार्गासाठी परभणी जिल्ह्यातील 708 गटातील 3829 शेतकरी खातेदारांची जमीन भूसंपादन करावी लागणार आहे। यामध्ये 78,239 हेक्टर जमीन लागणार आहे। परभणीतील 852, सोनपेठ 1242 तर पूर्णा तालुक्याचे 705 खातेदार राहणार आहेत। शक्तिपीठ महामार्गाची जिल्ह्यातील लांबी 66 किलोमीटर राहणार आहे। शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी शेतकऱ्यांसह विविध पक्ष संघटनांनी तब्बल 2000 पेक्षा जास्त तक्रारी दाखल केल्या आहेत। यामध्ये सर्वाधिक 1000 तक्रारी परभणी तालुक्यातील आहेत। परभणी तालुक्याला वारंवार भूसंपादन प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे। समृद्धी रस्ता आणि महामार्ग रुंदीकरण अशा अनेक बाबींमध्ये शेतकऱ्यांना जमिनी द्याव्या लागल्या, त्यामुळे या तालुक्यात तक्रारीचे प्रमाणही जास्त आहे। एकंदरीत शक्तिपीठाच्या विरोधात मराठवाड्यात सर्वात जास्त तक्रारी परभणी जिल्ह्यातून दाखल झाल्या आहेत। शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादन करण्यास मागील काही दिवसापासून प्रशासनाकडून गावात सुनावणी व इतर प्रक्रियासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत, परंतु त्याला गावामध्ये प्रचंड विरोध होत आहे। विविध खात्याचे मंत्री, पालकमंत्री व प्रशासनाकडेही हजारो निवेदने प्राप्त झाली आहेत। शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मागील अनेक महिन्यापासून विरोध कायम आहे। याबाबतची अधिसूचना निघाल्यानंतर व प्रत्यक्ष निधीची घोषणा होण्यापूर्वीच तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत।